नमस्कार सर. आज जे देगलूर, मुखेड आणि कंधार यामध्ये पूरस्थिती झाली, तर याबद्दल तुम्ही काय? 17 तारखेला मध्यरात्री अतिवृष्टी होऊन मुखेड तालुक्यातील लेंडी परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यांच्या फॅमिलीला 4 लाख रुपये प्रति निधी मंजूर केला आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जे जीवितहानी वित्तहानी झाली त्या वरिष्ठ लेवलवर चौकशीचे आदेश दिले. लोकांची खूप मोठी मागणी होती. मी तिथं निवडणूक अपक्ष म्हणून लढवलं होतो. सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती. लोकांचा जो रोष होता तो शांत करण्यासाठी आम्ही पूर्ण भागामध्ये पाहणी केली. लोकांना समजून सांगितलं ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला आपल्याला सगळ्यांना समोर गेलं पाहिजे. हे 40 वर्षामध्ये जे लेंडी प्रकल्प आहे जो झाला नाही, ते आताचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि दादा यांच्या कृपेनं हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपण सगळ्यांनी याला सहकार्य केलं पाहिजे. ही भूमिका आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना समजून सांगितली आणि जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर वरिष्ठ लेवलवर त्यांच्याकडे त्याची मांडणी करून त्याचा निपटारा केला जाईल याचं आश्वासन दिलं. तर त्या भागामध्ये सगळी सिच्युएशन आता नॉर्मल आहे. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्या शिवसैनिकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना चांगली मदत केलेली आहे. त्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करून वरिष्ठांना याचा अहवाल द्यावा ह्या शुद्ध हेतून आजचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे. सर, शेतकरी म्हणतात की सर्व सरसकट मदत केली पाहिजे, तर त्याबद्दल काय? वरिष्ठांना तुम्ही काय सांगाल? हे पहा, कायद्याच्या ज्या बाबी आहेत, हा आताची अतिवृष्टी फक्त या 4 तालुक्यात नसून पूर्ण राज्यामध्ये झालेली आहे. याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय असतात. हे फार वरिष्ठ लेवलची बाब आहे जे निर्णय करण्याची. आम्ही फार शेवटचे कार्यकर्ते आहोत. तर ह्या लोकांची मागणी आणि याच्या व्यथा आम्ही वरिष्ठाकडे मांडून जे नियमानुसार जे धोरण घेण्याची बाब आहे, वरिष्ठ ह्याच्यावर निर्णय घेतील. तर बिलोली आणि देगलूर हा एक जमीन ऊसासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि जमीन पण चांगली आहे, पाणी लेवल पण चांगलं आहे. तर या दोन्ही मतदारसंघासाठी आपल्या भविष्यामध्ये काय आहे का तुमचं प्लॅन? बघा, खर तर हा लेंडी प्रकल्प 40 वर्षापूर्वी जर पूर्ण झाला असता, आपण जे म्हणलात, आज इथे एक नंदनवन निर्माण झाला असतं. पण आज उशीर झाला, पण चांगल्या पद्धतीनं आता शासन ट्रॅकवर आहे. हे धरण निर्माण झाल्यानंतर आपण त्याचे साक्षीदार राहणार आहोत. या भागाचा कसा कायापालट होणार आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये या भागामध्ये खूप म्हणजे शेती प्रक्रिया बेसवर ते चांगले उद्योग येतील. आपण ते जवळून पाहाल.